देशात 12% अधिक अल्कोहोल असलेली औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध होणार नाहीत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. औषध नियमावली अनुसूची अंतर्गत असलेल्या त्या तरतुदी योग्य बदल करणं हा या सुधारणांचा उद्देश आहे. या तरतुदींचा आधार घेऊन देशाच्या काही भागात औषधांचा गैरवापर केला जात होता. या तरतुदीमुळे वेलची, आलं आणि इतर मसाल्यांसारखे घटक असलेल्या काही औषधी मिश्रणांना अल्कोहोलच्या प्रमाणाबाबतच्या विहित मर्यादेतून सूट मिळत होती. या सवलतीचा फायदा घेऊन औषधी उत्पादनं म्हणून विकल्या जाणाऱ्या काही उत्पादनांमध्ये इथाईल अल्कोहोलचं प्रमाण 80% असल्याचं आढळून आलं होतं. प्रस्तावित बदलांनुसार इथाईल अल्कोहोल असलेल्या सर्व प्रकारच्या औषधांसाठी एकसमान नियामक चौकट सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यमान तरतुदींनुसार अनेक पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमधील औषधांसाठीची अल्कोहोलची मर्यादा आधीच निश्चित करण्यात आली आहे. नियम 161 अन्वये आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी सिरपमध्ये जास्तीत जास्त 16% अल्कोहोल ठेवण्याची परवानगी आहे. त्याचप्रमाणे नियम 106 नुसार होमिओपॅथिक औषधांमधील अल्कोहोलचं प्रमाण 12% मर्यादित ठेवण्यात आलं आहे. राज्याच्या दहशतवाद